हॅलो. आज आहे आपल्या क्लासचा दिवस 24वा आणि आज आपण शिकणार आहोत हेरिटेज महल कसा ड्रॉ करायचा. सुरुवातीला एक बॉक्स घेऊन पुन्हा पुढे आणि पाठीमागे एक साईज लहान आपण ड्रॉ करायची आहे. आता हेरिटेज महल तुम्ही कुठे काढू शकता, तर हा हेरिटेज महल तुम्ही जर ब्राईडमध्ये डिझाईन करताय तर तो अत्यंत सुंदर आणि पूर्ण स्पेस ऑक्युपाईड करणार आहे. म्हणजे वरच्या हाताचा भाग जेवढा जाडीने जास्त असतो त्यामुळे ती जाडी कंप्लीट करताना तुम्हाला या हेरिटेज महलचा अत्यंत उपयोग होणार आहे. आणि इकडे अत्यंत कमी प्रमाणात आपण स्कॅलपचा यूज करून फक्त लाईन्स ड्रॉ करून आपण हेरिटेजची निर्मिती करणार आहोत. तर सुरुवातीला ह्या पद्धतीने तुम्हाला लेआउट काढून त्यानंतर काही डोअर्स आपण इकडे दाखवणार आहोत. पुन्हा एक ड्युअल लाईन, जेणेकरून हे महलाचे गेट आहेत असं समजलं जाईल. आणि दोन्ही बाजूला सेम आणि मध्यभागी वेगळे असे गेट आपण तयार केलेले आहेत. अप्पर बाजूला आपण स्कॅलप इथे ड्रॉ केलेली आहे. स्कॅलप फक्त आपण 2 ते 3 वेळा इथे ड्रॉ करणार आहोत, कारण की अत्यंत कमी प्रमाणात आपण यूज करून जास्तीत जास्त काम हे आपण लाईन्सद्वारे करणार आहोत. इथे पुन्हा एक बॉक्स जो की आहे स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर लेफ्ट आणि राईट साईडला 2-3 लाईन, पुन्हा अप्पर साईडला स्कॅलप. फक्त बॉक्सेस तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत आणि 2 महलच्या मधला जो डिस्टन्स असेल तो डिस्टन्स तुम्हाला बाल्कनीने किंवा फ्लोरलने किंवा कोणत्याही ॲनिमल्स बर्ड्सने तुम्हाला फिल करायचा आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर कसा तयार करायचा, सुरुवातीला गेट जसं की आपण पाया मजबूत केला. पाया ड्रॉ करण्यासाठी आपण पट्ट्यांचा वापर केला, ज्या पट्ट्या आपण खाली ड्रॉ केलेल्या आहेत. आता वरती हे जे 2 महल काढलेले आहेत त्या 2 महलांना जॉईंट करण्यासाठी आपण काही दरवाजांची निर्मिती करत आहोत. आणि सेम आपण हे लेफ्ट साईडला देखील करणार आहोत. महलच्या वरती जो काही मुकुट असतो तो मुकुट तुम्हाला इथे ड्रॉ करायचा आहे. मग तो मुकुट तुम्ही लीफ शेपमध्ये देखील घेऊ शकता किंवा राऊंड शेपमध्ये देखील घेऊ शकता. जसं की आपण राईट साईडला एक महल ड्रॉ केला, तसंच महल एक लेफ्ट साईडला ड्रॉ करून अप्पर साईडला आपण स्कॅलप ड्रॉ करून पुन्हा त्याच्यावरती दारांचा शेप आणि मुकुटाचा आकार. ह्या मुकुट तयार केल्यानंतर आपण 2 महल मधला असलेला डिस्टन्स जो आहे तो दरवाजांनी जोडून तो डिस्टन्स आपण जो आहे तो कमी करणार आहोत किंवा तो डिस्टन्स आपण फिल करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता दरवाजे झाले की दरवाजांच्या वरती असते ती तटबंदी, तर ती दाखवण्यासाठी आपण इथे स्कॅलपचा यूज करून त्याच्यावरती तुम्ही त्या दरवाजांवरती किंवा त्या तटबंदींवरती बसलेला असा मोर दाखवू शकता किंवा एका साईडला तुम्ही एलिफंट देखील दाखवू शकता. हे जस्ट तुम्हाला इमॅजिन करून ड्रॉ करायचं आहे ॲज पर युअर कम्फर्ट झोन. याच्यामध्ये कोणतंही लॉजिक नाही आहे. फक्त तुम्हाला महल काढताना तुमचे जे मुकुटाचा आकार आहे तो प्रॉपर असला पाहिजे. जे स्कॅलप तुम्ही काढताय ती स्कॅलपमध्ये फिनिशिंग असली पाहिजे. आणि जिथे जिथे आपण बोल्ड करतो आहे किंवा जिथे जिथे आपण शेडिंग करतो आहे त्या शेडिंग करताना आपल्याला त्यामध्ये फिनिशिंग आणायची आहे. किंवा जर तुम्ही पिकॉक ड्रॉ करताय किंवा तुम्ही एलिफंट ड्रॉ करताय तर त्याचा जो डायग्राम प्रॉपर असतो तो प्रॉपर डायग्राम तुम्हाला काढायचा आहे. कुठेही तुम्हाला मिस्टेक आणायच्या नाही आहेत. आता महल म्हटलं की डेफिनेटली त्याच्यामध्ये कर्टन्स म्हणजेच पडदे येतात, तर त्या पडद्यांचं आपण इथे फील दाखवणार आहोत. तर त्या पडद्यांसाठी आपण शेडिंग यूज केलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही शेडिंग करून डायरेक्टली पडदे तुम्ही ड्रॉ करू शकतात. त्यांना इंग्लिशमध्ये कर्टन्स असं देखील म्हणतात. तर ही साधी आणि सोपी अशी आकृती आहे. फार कठीण असं याच्यामध्ये काही नाही आहे. जे डोअर्स आपण क्रिएट करतो आहे हे कसे काढायचे याच्या आयडिया कुठून घ्यायच्या, तर सिम्पली तुम्ही डोअर्स यू शेपमध्ये दाखवू शकता, उलट्या यू शेपमध्ये दाखवू शकता किंवा जसं मी दाखवलं चौकोनी शेपमध्ये, अशा चौकोनी शेपमध्ये तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर बाजूला छोटंसं बेबी एलिफंट ड्रॉ केलेलं आहे. आता महलाच्या आतमध्ये आपण डार्क काम करूयात, कारण कर्टन्समध्ये ऑलरेडी आपण लाईट जो टोन आहे तो यूज केलेला आहे.
सो ह्या पद्धतीने तुम्ही हा महल अत्यंत खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. ह्यामध्ये कोणतेही कंडिशन्स नाही. असं नाही की त्याच्यात असं आलं आहे म्हणजे माझं असं आलं आहे तर तुमचं जर असं नाही आलं, जरी तुमचा डिस्टन्स कुठेतरी 2 महलांमधला जास्त झाला किंवा एक दरवाजा कमी झाला किंवा एक दरवाजा जास्त झाला तरी काही हरकत नाही, कारण की ते तुमचं क्रिएशन असणार आहे. हे माझं क्रिएशन आहे. तुम्हाला फक्त इथून आयडियाज घ्यायच्या आहेत की अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसं करू शकतो आणि ते देखील डिटेलिंगमध्ये प्रोफेशनल लेवलवरती जाऊन कसं करता येईल. आणि हेच शिकायचं बाहेर अत्यंत चार्जेस खूप घेतले जातात. ज्या लोकांना माहिती आहे किंवा ज्या स्टुडंटला माहिती आहे, ज्या व्ह्युअर्सला माहिती आहे त्यांना म्हणजे माहीत असेल की चार्जेस किती असतात किती नाही. आणि जर तुम्ही या नवीन फील्डमध्ये आहात तरी देखील तुम्ही बाहेर कुठेही क्लास लावला तरी तुम्हाला चार्जेस पे करायचे आहेत. पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे सगळं तुम्हाला मोफत मिळत आहे. आणि कसं काढायचं, कुठं काढायचं, स्ट्रक्चर कसा तयार करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळते. जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली ते विचारू शकता. आता जे डोअर्स आपण तयार केलेले होते ते देखील आपण शेड दाखवलेले होते. जर एक लाईन तुम्ही शेड दाखवताय दुसरी लाईन तुम्ही बोल्ड करा. तर जो बेस आपण तयार केलेला होता तो बेस मी टोटली बोल्ड केलेला आहे. आणि जे आपण त्रिकोणामध्ये जे दरवाजे काढलेले आहेत म्हणजे अप्पर बाजूला, तर त्या अप्पर बाजूचे दरवाजे मी शेडिंग केलेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन तिथे निर्माण करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जे काही ड्रॉ करताय त्याच्यामध्ये तो फील आला पाहिजे की वाव किती सुंदर असं. आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. लाईट, डार्क आणि लाईट ह्या गोष्टींचं कॉम्बिनेशन ठेवा. आणि खाली बॉर्डर लाईन डिझाईन करून ही डिझाईन मी इथेच संपवत आहे. पण तुम्ही हा महल कुठे कुठे डिझाईन करू शकता. एंगेजमेंट डिझाईनमध्ये, ब्रायडल डिझाईनमध्ये तुम्ही हे जर काढलात तर ब्राईड खूप खुश होणार आहे. आणि अप्पर बाजूला मी नेहमीच सांगते डार्क काम करा, जेणेकरून कलर तिथे डार्क येईल. अप्पर बाजूला स्किन ही जाड असल्यामुळे तिथे मेहंदी जास्त प्रमाणात ऑब्झर्व होत नाही, त्यामुळे तिथे कलर लाईट येत असतो. पण ह्या गोष्टीचं सॉल्युशन म्हणजे फक्त एक आणि एकच गोष्ट आहे की तुम्ही तिथे डार्क काम करा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला या हेरिटेज महलमध्ये दिसून येतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस लेक्चर.